त्रिविज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. हरियाणा विधानसभा निवडणुकांचा निकाल परवाच लागला, जम्मू काश्मीरचाही लागला, पण संपूर्ण देशात चर्चा होते ती हरियाणाच्या विधानसभा निकालांची. चर्चा यासाठी होते की या निवडणुकीत स्वतः भारतीय जनता पक्षालाही हा विश्वास नव्हता की ते सत्तेत येतील, परंतु अंतिमतः निकाल जे आले त्यामध्ये त्यांना 48 जागा मिळाल्या आणि ते सत्तेवर आले. या राज्यामध्ये काँग्रेस ही मोठ्या प्रमाणात म्हणजे तिची सुनामी येईल अशा प्रकारे भविष्यवाणी वर्तवली गेली. भविष्यवाणी म्हणजे प्रत्यक्ष वस्तुस्थिती तिथल्या लोकांमध्ये जाऊन तिथले प्रश्न जाणून हे सगळं चाललेलं होतं. विचारवंत असतील, कार्यकर्ते असतील, पक्षी पातळी असतील, इव्हन मीडिया असेल, मुख्य मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, सर्वत्र हे म्हटलं जात होतं की काँग्रेस जिंकणार. परंतु प्रत्यक्षात काँग्रेस मात्र अवघ्या 37 जागांवर विजय मिळवून सत्तेपासून बाहेर राहिली. याचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकांवर, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर कदाचित येत्या सोमवारी म्हणजे शनिवारी जो दसरा आहे त्यानंतर सोमवारी कदाचित महाराष्ट्राच्या निवडणुका घोषित होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या लवकरच लागतील. त्याचा परिणाम महाराष्ट्रात निश्चित होईल. हा परिणाम जसा विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या निवडणूक युतीवर जसा होऊ पाहतो आहे तसा तो सध्या सरकार असलेल्या महायुतीवरही होतो आहे. तो परिणाम असा की ओबीसींच्या क्रीमी लेअरची मर्यादा ही वाढवून मिळावी अशी मागणी सातत्यानं होत होती, परंतु त्या मागणीचा स्वीकार किंवा ती मागणी मान्य केली गेली असं झालं नाही. परंतु आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव झाला आणि ओबीसींचं क्रीमी लेअरची जी मर्यादा आहे ती 8 लाखावरून थेट 15 लाख करण्याचा ठराव त्या ठिकाणी मंजूर झाला. तशा प्रकारची शिफारस केंद्र सरकारलाही केली जाणार. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने देखील ओबीसींच्या यादीमध्ये 15 नव्या जातींचा समावेश केलेला आहे. या 15 नव्या जातींचा जो समावेश आहे त्याच्यामध्ये कुठल्या जाती आहेत तर त्या जाती आहेत बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेवा गुजर, रेवा गुजर, रेवे गुजर, पोवार, भोयर पोवार, कापेवार, मुन्नर कापेवार, मुन्नर कापू, तेलंग, तेलंगी, पेंटारेडी, बुकेकरा, लोध, लोधा, लोधी आणि डांगरी या 15 जातींचा समावेश ओबीसींच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. याचा अर्थ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत. ज्या अर्थी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते त्या अर्थी मुंबई हे अतिशय महत्वपूर्ण असं केंद्र सत्तेच्या दृष्टीने आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीची पर्यायानं भारतीय जनता पक्षाची सत्ता यावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्या प्रयत्नातील हा प्रमुख भाग म्हणजे राज्य सरकारने ओबीसींची क्रीमी लेअरची मर्यादा 8 लाखावरून 15 लाखापर्यंत नेण्याचा ठराव मंजूर करणं आणि त्याची शिफारस केंद्राला करणं, केंद्रानं 15 नव्या जातींच्या ओबीसींच्या यादीमध्ये समावेश करणं, अर्थात या जातींना जवळपास ओबीसी म्हणूनच ओळखलं जातं. या सगळ्या गोष्टींचा नेमका महाराष्ट्रात परिणाम काय होणार आहे विधानसभा निवडणुकीत? सर्वात महत्वाचा म्हणजे काँग्रेसच्या संदर्भातली महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला जात नाही अशी एक ओरड सत्ताधारी पक्ष टीका करताना महाविकास आघाडीच्या संदर्भात करतो की अजूनही त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करता आला नाही. अर्थात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करणं, तसा चेहरा घोषित करणं ही संसदीय लोकशाहीची परंपरा असू शकत नाही, होऊ शकत नाही, कारण ती संविधान विसंगत आहे. संविधान विसंगत परंपरा लागू करणं म्हणजे संविधानाशी विसंगत अवलंबन किंबहुना त्या पातळीवर संविधानाची ती अवहेलना आहे. संसदीय लोकशाहीमध्ये संविधान जी मंजुरी देतं ती निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीमधून त्यांचा गटनेता कोण असेल त्याची निवड करणं आणि असा एक गट की जो विधानसभेमध्ये सर्वात मोठा गट असेल आणि तो जर बहुमतात असेल तर त्या गटाचा नेता हा मुख्यमंत्री होतो. याचा अर्थ मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना आहे, तो राजकीय पक्षांना तर निश्चित नाही. पण तरीही गेल्या काही काळापासून आपल्या देशामध्ये
पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करा, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करा, ही जी काही संवैधानिक संसदीय लोकशाहीशी विसंगत असलेली परंपरा ज्या मर्जीने ती पुढे रेटली जाते आहे त्याला वेळीच आता विरोध झाला पाहिजे. प्रश्न हाही नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सामाजिक ध्रुवीकरण नेमकं कसं असणार आहे हा आता कळीचा मुद्दा झालेला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस जिंकणार असं सर्वत्र ठरलेलं असताना नेमकी माशी कुठे जिंकली असा एक प्रश्न विचारला जातोय. परंतु निवडणुकांचे निकाल जर आपण पाहिले तर या निवडणुकांच्या निकालामध्ये काही निकाल धक्कादायक पण आहेत. आता एका मतदारसंघामध्ये उचला कालन नावाचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं काँग्रेसचं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार काही मतांनी जिंकून आलेला आहे. पण त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर समजा काँग्रेसचा उमेदवार आहे परंतु तिसऱ्या क्रमांकावर बसपाचा उमेदवार आहे आणि बसपाच्या उमेदवाराला 4038 मतं कमी पडलेली आहेत विजयापासून. आणि पाचवा उमेदवार जो आहे आझाद समाज पार्टीच्या उमेदवाराला 4438 मतं मिळाली आहेत. म्हणजे कदाचित आझाद समाज पार्टीचं मत हे जर बसपाच्या उमेदवाराला गेलं असतं तर तो उमेदवार निवडून आला असता. एका ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अवघ्या 32 मतांनी निवडून आलेला आहे. या सगळ्या निकालांचं अपक्षांना तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची ही मतं हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळाली आहेत. या सगळ्या मागे म्हणजे काँग्रेसचे काही लोक सुरुवातीलाच अपक्ष म्हणून जे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते आणि त्याला आतून जी रसद पुरवण्यात आली तर तीही या ठिकाणी चर्चेचा विषय असली तरी महाराष्ट्रात असं काही तेच समीकरण चालणार आहे का? महाराष्ट्राच्या संदर्भात मात्र हरियाणाचं उदाहरण जसंच्या तसं लागू पडेल असा कोणालाही विश्वास नाही. तो भारतीय जनता पक्षालाही नाही आणि महाविकास आघाडीलाही नाही आणि जनतेलाही तो तसं वाटत नाही. कारण महाराष्ट्राची जनता ही सर्वात महत्वाची म्हणजे विचारांनी समृद्ध असलेली जनता ती मानली जाते. याचं कारण वारंवार सांगितलं जातं की अनेक विचारवंत लेखक सातत्यानं प्रबोधनाच्या चळवळी असतील की महाराष्ट्रामध्ये समतेची संत परंपरा जी रुजलेली आहे तेव्हापासून या ठिकाणी समतेचा विचार महाराष्ट्राच्या लोकांच्या जाणीवेतच नव्हे तर तो नेणिवीतही रुजलेला आहे. आणि त्यामुळे राजकीय मत ठरवताना या ठिकाणी नेहमीच वैचारिक बाजूने ते ठरवलं जातं. हरियाणामधला दलित कुमारी शैलजा यांच्यामुळे फुटला किंवा त्यांनी काँग्रेसला मत दिलं नाही किंवा तो भाजपाकडे गेला असं जरी म्हटलं जात असलं तरी महाराष्ट्रात स्थिती तशी नाही. काँग्रेसने सर्वच राज्यांमध्ये दलित नेतृत्व मोठी करून ठेवलेली आहे. ते दलित नेते हे मास लीडर कधीच राहिलेले नाहीत. काँग्रेस अंतर्गत दलित नेते हे मास लीडर कधी राहिलेले नाहीत. या उलट चळवळीतून जे नेते येतात किंवा जे कार्यकर्ते काँग्रेस आयात करते ते खऱ्या अर्थानं मास लीडर होऊ शकतात परंतु काँग्रेस त्यांना त्या पद्धतीनं पुढे नेत नाही. महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर सुशीलकुमार शिंदे असतील, दिवंगत एकनाथ गायकवाड असतील आणि आता वर्षा गायकवाड असतील यांच्याकडे मास लीडर म्हणून पाहिलं जात नाही किंवा ते मास लीडर वाटत नाही दलितांच्या संबंधामध्ये. पण तेच चंद्रकांत हांडोरे हे चळवळीतून आलेले दिसतात. म्हणजे कधी काळी पॅन्थरमध्ये कधी काळी RPI मध्ये आणि काँग्रेसमध्ये ते सत्तेवर असताना देखील त्यांनी त्यांचं पर्यायी संघटन महाराष्ट्रामध्ये चालवलं होतं परंतु काँग्रेसने ते त्यांना नंतर बंद पाळायला लावलं. परंतु ते मास लीडर होण्याच्या दिशेने त्यांचं मार्गक्रमण होतं. त्यामुळे मास लीडर असणारे किंवा तशी क्षमता असणारे नेते दलित नेते काँग्रेस आपल्या अंतर्गत वाढू देत नाही. त्याचा परिणाम दलित मतांना आपल्याकडे वळवणारं असं करिश्माई नेतृत्व काँग्रेसकडे कधीही नसतं. परंतु लोकसभेचा विचार करताना जर आपण गेल्या 2024चा लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर संविधान बचाव या भूमिकेवर महाराष्ट्रातले दलित मतदार हे काँग्रेसच्या किंवा इंडिया आघाडीच्या बाजूने गेले. 2019 मध्ये जो मतदार वंचित बहुजन आघाडीचा ठासून बनलेला मतदार होता तो 2024 मध्ये अवघ्या 5 वर्षाच्या काळात शिफ्ट झाला. तो कोणत्याही नेतृत्वाच्या आव्हानामुळे नव्हे, कोणत्याही मास लीडरच्या आव्हानामुळे नव्हे तर आम्ही यापूर्वी जे म्हटलं होतं थ्रीवेज मीडियाच्या एका व्हिडिओमध्ये की बौद्ध समाज हा उत्स्फूर्त वैचारिक समूह आहे, तो तसा मतदार आहे
आणि तो ते ठरवतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी मतदार जो आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये विचारांच्या बाजूने तो जाणारा आहे. त्यामुळे हरियाणासारखी परिस्थिती जरी इथे काँग्रेस अंतर्गत दलित मास लीडर नसला तरीही एकंदरीत एकूण राजकीय परिस्थिती पाहता तो आपला निर्णय आपल्या पद्धतीने घेणारा हा मास आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि ओबीसी बचाव आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष आहे. हा संघर्ष आपण बीडमध्ये काही काळापूर्वी पाहिलेला आहे. तो कसा जाळपोळीपर्यंतही गेलेला आहे. अर्थात ह्या घटना कशा घडतात काय हा वेगळा प्रश्न, तो अलहिदा आहे. परंतु ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये आरक्षणावरून संघर्षाची ठिणगी पडलेली आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ती वाढवली जाईल. म्हणजे ही ठिणगी वाढवली जाईल म्हणजे काय, मतांचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात केलं जाईल. कारण भारतीय जनता पक्षाला हा विश्वास वाटतो असा की कुठल्याही राज्यातील शेतकरी जात म्हणजे महाराष्ट्रातील मराठा असेल, गुजरातमधली पटेल असेल, उत्तर भारतातल्या जाट असतील, गुर्जर असतील, असे जे जात समूह आहेत हे आपले परंपरागत मतदार नाहीत असं कदाचित भारतीय जनता पक्षाला वाटतं. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा हा संघर्ष खेळता ठेवण्यात आला. विधानसभा निवडणुका येईपर्यंत, अर्थात अजून जाहीर झाल्या नाही, त्या जाहीर होतील की नाही हाही प्रश्न पुढे आहेच. परंतु झाल्याच असं आपण गृहीत धरूया की निवडणुका होतील आणि या निवडणुकीच्या काळामध्ये मराठा आणि ओबीसी हा संघर्ष मतदानातून व्यक्त होईल. आणि हे मतदानातून व्यक्त होत असताना मराठा समुदाय जो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कोर वोटर आहे, ओबीसी मतदार त्या विरुद्ध जाण्याची शक्यता आहे. परंतु ते सरसकट आपल्याला म्हणता येणार नाही, कारण ओबीसींमध्येही सामाजिक नेतृत्व, सामाजिक प्रबोधनाच्या चळवळी मोठ्या प्रमाणात रुजलेल्या आहेत. परंतु राजकीय निर्णय घेताना कुठल्याही पक्षामध्ये ओबीसी नेतृत्व हे मोठं झालेलं दिसत नाही. म्हणजे यापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून ओबीसी नेतृत्व मोठं झालेलं होतं. परंतु त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्यांचं म्हणजे पटलावरून ते ज्या पद्धतीनं दूर होत गेले आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या भाजपाच्या अगदी केंद्रीभूत नेते ते बनले, तर त्यामुळे ओबीसी नेतृत्व हे दिसत नसलं तरीही ओबीसींना आपल्या बाजूने कसं करता येईल याचे डावपेच मात्र मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनातून सातत्यानं चालवले जात आहेत. दुसऱ्या बाजूला ओबीसी नेतृत्व जे छगन भुजबळ यांच्याकडे आपण पाहतो, तो ओबीसी म्हणून छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाला सर्व ओबीसी जातींमध्ये तशी मान्यता दिसत नाही. परंतु महाराष्ट्रातली म्हणजे खास करून मराठा कुणबी समाजानंतर जी मोठी शेतकरी जात आहे त्या माळी समाजाचं नेतृत्व ते करतात आणि माळी समाजाचं ओबीसी म्हणून नेतृत्व करत असताना तो समाज मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने उभा राहतो. ही एक त्यांची जमेची बाजू आहे. परंतु ते महायुतीचे घटक असल्यामुळे त्यामुळे ते साहजिकच या समूहाला महायुतीच्या बाजूने म्हणजे भाजपाचा समावेश असलेल्या पक्षाच्या बाजूने ते घेऊन जातील. परंतु ओव्हरऑल ओबीसी समाजाचं नेतृत्व, राजकीय नेतृत्व महाराष्ट्रात आजही दिसत नाही. परंतु सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून, खास करून आरक्षणाच्या माध्यमातून प्राध्यापक हाके आणि मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जो आरक्षण संघर्ष सुरू आहे, यावरून विधानसभा निवडणुकीत मतांचं विभाजन, ध्रुवीकरण हे त्याच पद्धतीनं होताना दिसेल. पण तरीही निर्णायक मतदार जो आहे तो या राज्यातला बौद्ध मतदार किंवा ज्याला आपण दलित मतदारही म्हणूया, हा मात्र निर्णायक या विधानसभा निवडणुकीत ठरणार आहे. आणि त्यामुळे या निर्णायकी मतदानाला नेमकं कसं स्वरूप किंवा त्यांना वळवण्यामध्ये कोणती आघाडी यशस्वी होते हे जसं आपल्याला येत्या विधानसभा निवडणुकीत पाहावं लागेल. त्यामुळे हरियाणातला जो मतदार आहे, तिथला दलित मतदार कदाचित तो मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या बाजूने गेलाही असेल, ओबीसी गेला असेल. परंतु महाराष्ट्रामध्ये सरसकट परिस्थिती अशी नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राला हरियाणाची पार्श्वभूमी किंवा हरियाणाचं उदाहरण लागू पडणार नाही हे जे म्हटलं जात आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तथ्य आहे. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच मंत्रिमंडळाने आज जो ठराव पास केला
की महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या क्रिमिलेअरची जी मर्यादा आहे ती 15 लाखपर्यंत वाढवण्याची आणि त्याच वेळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अनुषंगाने मागासवर्गीय आयोगाने मंजुरी देऊन ज्या 15 जाती समाविष्ट केल्यात, एका बाजूला 15 लाखाची क्रिमिलेअर मर्यादा आणि दुसऱ्या बाजूला 15 ओबीसी जातींची वाढ केंद्राकडून, या राज्य आणि केंद्राच्या दोन्ही निर्णयामध्ये महाराष्ट्र जिंकण्याचे डावपेच आहेत. परंतु महाराष्ट्राच्या भूमीवर ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीने परिणाम दिले तेच परिणाम भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बहुमतापासून रोखू शकले. ही गोष्ट ते जाणून आहेत, ही गोष्ट महाविकास आघाडी जाणून आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या भूमीवर नवे प्रयोग जरी केले जातील अशी जरी शक्यता असली तरी वैचारिक पातळीवरच महाराष्ट्रात मतदान होईल. त्यामुळे हरियाणा आणि महाराष्ट्र यांना एकाच पारड्यात मोजता येणार नाही. म्हणून हरियाणाच्या निवडणुकीतून प्रवृत्त होऊन किंवा त्यापासून प्रेरणा घेऊन जरी मंत्रिमंडळाने ओबीसींची उत्पन्न मर्यादा, क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाख करण्याचा जरी ठराव किंवा तशी शिफारस केंद्राकडे केली असली तरी त्याचा फार मोठा परिणाम होईल असं मात्र संभवत नाही. अर्थात निवडणुकीच्या काळामध्ये उभी राहिलेली परिस्थिती यावर बराच परिणाम करू शकते. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्र अजूनही महायुतीच्या बाजूने झुकलेला दिसत नाही. त्यात महाविकास आघाडीचंच पारडं जड दिसतं. हे जे चित्र आहे हे चित्र मंत्रिमंडळाला महाराष्ट्राच्या सातत्यानं प्रेरणा देत आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळे निर्णय घेण्याची प्रक्रिया गतिमान झालेली आहे. परंतु येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकांच्या घोषणा झाल्यानंतर जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये वैचारिक पातळीवर दिसेल ती निश्चितपणे निवडणुकांना नियंत्रित करेल आणि निवडणुकांचा जय पराजय त्यामध्ये सामावलेला असेल. हे मात्र निश्चित. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.